हुपरी पोलिसांनी अवघ्या 12 तासात पाण्याच्या मोटार चोरीचा गुन्हा उघडकीस आणत 2 आरोपींना जेरबंद करत 4,78,000चा मुद्देमाल केला जप्त। हुपरी पोलिसांनी माळी पेट्रोल पंपावरील सर्व्हिसिंग सेंटरमधून चोरीस गेलेल्या पाण्याच्या मोटारी व एसटीपी पंप चोरी प्रकरणाचा अवघ्या 12 तासात छडा लावत 2 आरोपींना अटक केली आहे। आरोपीकडून चोरीस गेलेला मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेले वाहन असा एकूण 4,78,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार माळी पेट्रोल पंपाजवळील सर्व्हिसिंग सेंटरमधून 26 जुलैच्या रात्री ते 27 जुलैच्या सकाळी दरम्यान 3 पाण्याच्या मोटारी, 1 एसटीपी पंप आणि इतर साहित्याची चोरी झाली होती। याबाबत हुपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। जिल्हा पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव व उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि सीसीटीव्हीच्या आधारे तपास करत संशयितांचा शोध घेतला। या कारवाईत मुकेश गणपती जाधव वय 40 राहणार खोतवाडी तालुका हातकणंगले व संगीता उर्फ माया मुकेश जाधव वय 40 राहणार खोतवाडी तालुका हातकणंगले यांना अटक करण्यात आली। चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर चोरीस गेलेल्या पाण्याच्या मोटारी, एसटीपी पंप तसेच गुन्ह्यात वापरलेली मारुती सुझुकी स्विफ्ट कार असा एकूण 4,78 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या कारवाईत हुपरी पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने सहभाग घेतला असून पुढील तपास हुपरी पोलिसांकडून सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट SR News 24 हुपरी।